हे बघा, नरेंद्र मोदी शिवाय या देशामध्ये आम्हाला तरी कुठला पर्याय दिसत नाही, कारण देश हा महासत्तेकडे चालला आहे। कसल्याही परिस्थितीमध्ये आज आपण अर्थव्यवस्थेमध्ये 7व्या क्रमांकावर आहोत आणि आपल्याला काही दिवसामध्ये आपण 5व्या क्रमांकावर त्या ठिकाणी येऊ आणि विकसित भारत ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस आपण जगामध्ये 1 ते 2 ते 3 क्रमांकावर त्या ठिकाणी आपला देश असेल। या दृष्टिकोन ठेवूनच माननीय अजितदादा पवार साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे महायुती लोकसभेलाही असेल आणि विधानसभेला सुद्धा त्या ठिकाणी असेल। लोकसभेचे उमेदवार म्हणून कुणाचं नाव पुढे आले का? तुमचं नाव देखील चर्चेमध्ये होतं। आता काय म्हणजे लोकसभेच्या उमेदवाराच्या दृष्टीने हे बघा, आजचा हा महायुतीचा समन्वय मेळावा त्या ठिकाणी होता आणि लोकसभेचा उमेदवार हे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी ठरवत असतात आणि त्याच्यामुळं ते कुणाला उमेदवारी द्यायची, कुण्या पक्षाला जागा सोडायची हे वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी ठरते। म्हणून आत्ता तरी आपला उमेदवार हे नरेंद्र मोदी साहेब आहेत, आपलं चिन्ह हे कमळ आहे, त्याच्यामुळं आपण त्याचाच त्या ठिकाणी फोकस करून आपण ती जागा जिंकण्याचं काम करू। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।